थोड्याच वेळात बक्षीस वितरण समारंभाला मात्र सुरुवात होणार आहे. मी विनंती करतोय खेळाडूंना जरा समोर यायचं आहे. एक चांगला रंगतदार असा सामना पाहायला मिळाला. सुंदर प्रयत्न केला होता राकेश यानं, मात्र थोडंसं अपयश आलं राकेश याला. खेळामध्ये हार आणि जीत ही मात्र पक्की असते. तसेच सारसोले संघाने चांगला खेळ केलाय. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची आवश्यकता असताना मात्र चौकार ठोकल्यावर आपल्या संघाला मात्र विजयी करण्याचं काम मात्र दीपक यानं केलेलं आहे. या मी तिन्ही संघांना विनंती करेल की समालोचन कक्षात समोर यायचं आहे. जसं जाईल ना तसं खालून घे वरती यायचं. बॉलिंग तुला ते 3 पैकी कुठला पण घे सुरुवातला. हा त्यांनी पॅडी लिहिल बरोबर ते लिहिलं असेल. कोपरखेडे 30+ या संस्थेच्या मार्फत या आयोजनाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन केलं ग. 2 दिवसीय स्पर्धा आणि या 2 दिवसीय स्पर्धेच्या अनुषंगाने ज्या संघांनी या स्पर्धेत भाग घेतला त्या सर्व संघांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि अगदी काही क्षणातच या प्रमुख पारितोषिक वितरण सोहळ्याला मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे पारितोषिक स्वरूपाच्या पद्धतीनं पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत.
वास्तविक पाहता ही जी स्पर्धा झाली त्यामध्ये अनेक पारितोषिकं होती, ज्यामध्ये वैयक्तिक आणि सामूहिक. तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिकासाठी स्वरूप होतं 20,000 रुपये रोख, त्यासमेत एक चषक. तुला माझा अक्षर नाही ओळखतो असं नाही रे, तू सांगितलंस तर बरं आहे ना. पहिला यंदा अंपायर द्यायचं. तर आपण पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. पण सगळ्यात आधी जे 2 दिवस आपण पंच म्हणून ज्यांनी कार्यभार सांभाळलं ते आदरणीय बिरजू भगत सर आणि आदरणीय रोशन कुंभार सर या दोघांचे मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहोत. तर विशाल पाटील जी आपणास विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण पंचांचा तो आभार व्यक्त करावा. तर सगळ्यात आधी मी बिरजू सरांना विनंती करतो की आपण आमच्या या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल आपला सहर्ष आभार व्यक्त करतोय. त्याचा स्वीकार करावा अशी आपणास विनंती राहील. विशालजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपणास धन्यवाद म्हणून हे सत्कार आणि आभार केला जात आहे, त्यामुळे धन्यवाद आभार. त्याचप्रमाणे रोशन कुंभार सर आपलंही आपल्या मंचाच्या वतीनं मी मयूरजींना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ती धनराशी किंवा ते मानधन आपण सुपूर्द करावं. धन्यवाद सर, आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार आणि आपले धन्यवाद आभार. यानंतर आपण वळणार आहोत त्या वैयक्तिक पारितोषिकांकडे. खरं तर वास्तविक पाहता ही जी पारितोषिक आहे ती जवळजवळ सगळीच्या सगळी पारितोषिक जी चषिका स्वरूपात आहेत ती आदरणीय करता धरता आधारस्तंभ आणि एक महत्वाचं असं प्रेरणास्थान म्हणजेच महेश विठ्ठल पाटील यांच्या वतीनं ही देण्यात येणार आहेत. फक्त स्वरूप वेगवेगळं असेल. जे दिवंगत झालेले त्यांच्या नावाने त्यांच्या स्मरणात ही पारितोषिक असतील. तर सगळ्यात आधी आपण वळूया उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे, ज्यामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांना अप्रतिम क्षेत्ररक्षण करत एक चांगला रनआउट केला होता आणि तो ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेलापूर संघाचा प्रशांत. मी विवेक सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला आपण पारितोषिक देऊन सन्मानित करावं. आदरणीय विवेक सर, आपणास विनंती आहे. आणि हा ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रशांत. अभिनंदन प्रशांत, तू जबरदस्त खेळी केलीस आणि त्या जोरावर तू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलायस, त्यामुळे तुझं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर आपण वळणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज, म्हणजे ज्याचा अचूक टप्पा भेदक मारा ठरला आणि तो ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज सारसोळे संघाचा जग्गू दादा. जग्गू, मी मनोज भाईंना विनंती करतो, मनोज भाई आपल्या शुभ हस्ते आपण ते पारितोषिक वितरित करावं. या कोणीतरी या. जग्गूबाई नाहीत का? ये. तर आमच्याकडून जग्गूला नक्कीच शुभेच्छा पाठव. यानंतर आपण वळणार आहोत ते उत्कृष्ट फलंदाजीकडे. उत्कृष्ट फलंदाज म्हणजेच काय तर अप्रतिम फटकेबाजी आणि चांगलं कोऑर्डिनेशन, आणि तो ठरलाय उत्कृष्ट फलंदाज सारसोळे संघाचा गुरु. मी विराज आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ते पारितोषिक वितरित करावं. गुरु ठरतोय उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन सारसोळे संघाचा गुरु. विराज बेटा यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक वितरित केले जाते, प्रदान केले जाते. अभिनंदन गुरु, आपण हे जबरदस्त पारितोषिक मिळवलंय ते उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर. यानंतर आपण वळणार होतो फायनलचा मॅन ऑफ द मॅच. ते सांगायची खर तर गरजच नाहीये, त्या षटकाराने चित्र बदललं होतं. जितेशजींना विनंती करतो, आदरणीय स्वर्गीय दिबा पाटील भूमिपुत्र ठेकेदार संघटना अध्यक्ष आदरणीय जितेशजी मात्रे आपणास विनंती करतो ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक वितरित करावं, जे स्वर्गीय श्रावण विठू आगासकर यांच्या स्मरणार्थ श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. आणि ते जिंकलंय सारसोळे संघाचा दीपक. ये दीपक,
खरं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज ही 3 पारितोषिक आपण दिली. ती सर्व पारितोषिक महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून ठेवण्यात आली होती. यानंतर आपण वळणार आहोत ते मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज स्वर्गीय आकाश मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. मॅन ऑफ द सिरीजचं मॅन ऑफ द सिरीज म्हणाल तर ज्यानं फटकेबाजी केली, 69 धावा काढून 5 विकेट्स मिळवलेल्या आहेत. मी महेश भाई आपणास विनंती करतो आपल्या शुभास्ते ते पारितोषिक वितरित करावं जे मॅन ऑफ द सिरीजचं आहे. स्वर्गीय आकाश मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून ते पारितोषिक आणि ते पटकावलंय दिवा बी संघाचा राकेश कोळी. याच्याशिवाय आज मात्र ओ मडवी, यस सॉरी इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली. तर राकेश तुझं नाव मात्र दिवसभर नक्कीच गाजलं गेलं. राकेश तू ये. ओके, राकेश चंद्रकांत मडवी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त दिवसभरात आणि अक्षरशः छाप सोडली. 69 धावा आणि वरती 5 विकेट, महत्वाच्या क्षणाला विकेट आणि तो ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. यानंतर आपण वळणार ते तृतीय क्रमांकाकडे. अर्थातच त्याचं स्वरूप असणार आहे रुपये रोख 5000, त्यासमोर एक चषक. तर आपण वळणार आहोत तिसऱ्या क्रमांकाकडे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे स्वर्गीय नाना जुमा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडूनचे ते चषक रुपये रोख 5000 आणि ते पटकावलंय अर्थातच बेलापूर संघ. प्लीज या 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 सगळ्याला तरी चालेल, आपल्याकडे भरपूर जागा आहे. तर बेलापूर संघ तृतीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता रुपये रोख 5000 व त्यासमोर एक देखणं चषक स्वर्गीय नाना जुमा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून ठेवण्यात आलेले एक देखणं सुंदर चषक. मी पाहुण्यांना विनंती करतो आपण सामूहिकरित्या ते पारितोषिक वितरित करावं. तर मी सर्व पाहुण्यांना विनंती करतोय आपण बघत असाल सर्व प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक सामूहिकरित्या वितरित केलं जात आहे. आणि तृतीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता ठरतोय तो म्हणजेच बेलापूर संघ, बेलापूर 30+ संघ. क्षणचित्र या अंतिम क्षणाची तृतीय क्रमांकाचा पारितोषिक विजेता कोपरखिरणे 30+ या आयोजित बेलापूर संघ. यानंतर आपण वळतोय तो द्वितीय क्रमांकाकडे. त्याचा स्वरूप असणारे रुपये रोख 10,000, त्यासमोर एक देखणं चषक आणि ते चषक आहे स्वर्गीय गणपत काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून आणि तो ठरलाय अर्थातच द्वितीय क्रमांकाचा उपविजेता संघ म्हणजेच दिवा बी 30+ संघ. प्लीज मंचावर या. दुसरं पारितोषिक 10,000 रुपये व एक भव्य पारितोषिक गणपत काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून हे भव्य चषक मात्र देण्यात आलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यानं आज चांगला खेळ केला तोच उपविजेता ठरतोय दिवा बी संघ. तसेच एक आज विशेष सन्मान ज्यानं भूमिपुत्र मैदान तसेच कोपरखिरणा तसेच नवी मुंबई अनेक शहरामध्ये जाऊन आपला आवाज कोपरखिरण्याचा आवाज मात्र सर्व लोकांपर्यंत पोहोचवला असे माझे गुरुवर्य श्री रवी शंकर पाटील सरांचा सन्मान मात्र येथे केला जाईल. दिवसभरात गोड आवाज जो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला, प्रत्येक मॅच मात्र रंगवली, तेच माझे गुरुवर्य त्यांचा सन्मान माझा आत केला जातोय. श्री रवी सरांचा सन्मान.
आणि त्याचबरोबर माझ्या साथीनं खरं तर एकट्याला हे शक्य नव्हतं, पण किरणनं जी साथ दिली त्याबद्दल तुझंही मनपूर्वक या मंडळाच्या वतीनं आणि या कोपरखिरणे 30+ वतीनं तुझंही मंचाच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय, त्याचा स्वीकार करावा आणि आभार व्यक्त करतोय त्याचाही स्वीकार करावा. आणि जितेजींना विनंती आहे की आपण किरणचा यथोचित सन्मान करावा. थँक्यू व्हेरी मच किरण. आणि या नंतर आपण वळणार आहोत ते प्रथम क्रमांकाकडे, अर्थातच रुपये रोख 20,000 त्यासमोर एक देखणं सुंदर चषक स्वर्गीय महादेव चिंतामण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून ठेवण्यात आलेली देखणं चषक. आणि तो अर्थातच पटकावलाय अंतिम सामन्याचा मानकरी सारसोळे संघ. प्लीज कम ऑन द स्टेज. आणि या 30+ संघामधला कोपरखिरणे संघामधला या स्पर्धेमधला अंतिम विजेता सारसोळे संघ. खूप खूप अभिनंदन.